माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आजचा विषय आहे की कर्जमाफीत मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता जाचक अटीमुळे या जिल्ह्यातील 48,000 शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहणार आहेत. तर चला मग सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघू. राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेकडून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र योजनेच्या अंमलबजावणीसाठी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील जाचक अटीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 48,000 थकीत शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेबाहेर गेले आहेत. याशिवाय पूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीऐवजी केवळ 50,000 रुपयांपर्यंतच लाभ मिळणार असल्याचे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थसंकल्पात 2 लाख कर्जमाफी पण आदेशात बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी सादर केलेल्या संकल्पात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुमारे 1,32,000 थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. मात्र जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशात योजनेचा लाभ 1 एप्रिल 2019 ते 21 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जापुरता मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे 2019 पूर्वीच्या कर्जदारांचा समावेश करण्यात आलेला नाही. 2017च्या कर्जमाफीतून वंचित राहिलेले शेतकरी पुन्हा बाहेर. यापूर्वी 2017 मध्ये लागू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत विविध तांत्रिक अडचणीमुळे हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. यवतमाळ जिल्ह्यातील अशा सुमारे 40 ते 48,000 शेतकऱ्यांची माहिती बँकेने शासनाकडे सादर केली होती. मात्र नव्या कर्जमाफी योजनेत 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या कर्ज खात्यांचा विचार करण्यात आलेला नसल्याने या सर्व शेतकऱ्यांची नावे पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. परिणामी अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो शेतकरी नव्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 2 लाखाची घोषणा पण अनेकांना मिळणार फक्त 50,000 रुपये. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने स्वतंत्र अट घातली आहे. या शेतकऱ्यांच्या बाबतीत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठित अथवा फेर पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकीत रक्कम विचारात घेतली जाणार आहे. मात्र अशा लाभार्थ्यांना अधिकाधिक 50,000 रुपयांपर्यंतच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात अशा सुमारे 7,000 शेतकऱ्यांना या मर्यादित लाभाचा फटका बसणार आहे. 84,000 खात्याचे ऑडिट सुरू. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुमारे 84,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील ऑडिट करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 20 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार कर्जमाफीची पहिली यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कोणाला मिळणार कर्जमाफी? योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले, पुन्हा एकदा ऐका, योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेले कर्ज खाते ग्राह्य धरणार आहेत. एका किंवा अनेक बँकांमधील एकूण थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास संबंधित शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार आहे.